नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर. तर चला तर मग. उतरता उतरता मरणाचा घाम यायला भाई. एवढी वरे रूम होती की बस सांगताची सोय नाही. आणि पायऱ्या चढून चढून बस फार वैताग आला होता. तर फायनली गाईज आपण पायऱ्या उतरून खाली आलो आणि लागलो कडेला चालायला. चालता चालता बस आपल्याला जास्त दूर चालायचं नव्हतं, कारण महाराजाची समाधी आपल्या रूमपासून जवळच होती. तर मग काय, पैदलच निघाला तुमचा भाऊ चालत चालत. सकाळ सकाळ एवढी थंडी वाजायली की नाही भाई, भाई रे भाई, काय सांगू तुम्हाला. अरे एवढी थंडी वाजायली आणि तरी पण चालला तुमचा भाऊ जर्किंग घालून. आता थोड्याच वेळात तिथं समोरच आपल्या महाराजांची समाधी. चला पुढे तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो, इथं किती गर्दी दिसत आहे आणि आपण जवळ आलेलोच आहोत समाधीच्या. काही मिनटातच आता आपण आत जाणार आहोत आणि बघणार आहोत काय ते मी तुम्हाला सर्व नीट दाखवतो. हे बघू शकता, इथे छत्रपती संभाजी महाराजांची कमान आणि खालीच एक केळ वाटप चालू आहे. आणि बाजूने आपल्याला इकडं मदत जाण्याचा मार्ग आहे. तर साहेबाच्या मागे मागे आपण चाललेलो आहोत. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा, हे काय सेट आपले मित्र आपल्याला भेटलेले आहे इथं. तर भाऊला नमस्कार वगैरे केला, भेटलो जरासं. आणि मग काय आम्ही केळ वगैरे घेतले आणि आज जायचं म्हणलं की यायला सोडून नंतर आपण मागून जाणार आहोत. तर पोऱ्यासोबत बाहेर आलो आणि आपल्याला परत मधात जायचं होतं, तर मग आपण परत मधात चाललेलो आहोत. परत मधात जाऊत आपण. तर हे बघू शकता मित्रांनो, आता आपण मदत आलेलो आहो आणि माणसाची नुसती गर्दीच्या गर्दी झालेली आहे इथं. हे बघा किती पब्लिक आलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे संगमेश्वर मंदिर, इतिहासाच्या पाण्यावर कोरलेलं नाव म्हणजे संगमेश्वर मंदिर. तर आता आपण करणार आहे मंदिरात प्रवेश. तर बघू शकता मित्रांनो, कसला भारी दिसत आहे मंदिर. अरे भाई रे भाई, एवढा कडकमध्ये दिसत आहे आणि इथं एकदम करमत आहे मित्रांनी. आणि आपण आता मंदिराच्या मधात जाणार आहोत. बघा मंदिर कसलं भारी आहे. असलं करमते की नाही भाई इथं, की बस बापरे बाप, एकदम असं अंगाला काटा आला भाई या मंदिरात गेलं. आणि बघायला तर अजून मदत गेलं की इथं विठ्ठल दर्शन घेतलं आपण. आणि काय मग लागलेच अजून मदत गेलो. मग बघा पब्लिक किती आहे. शनी मंदिर आहे भाई. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे मंदिर. पहिल्याच्या काळातले मंदिर म्हणजे बघायचं काम नाही, एवढं खतरनाक मंदिर. तर मंदिर दर्शन वगैरे करून आपण आलो आता बाहेर आलो मंदिराच्या. आणि आपल्याला जायचं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे. आता हे बघू शकता मित्रांनो, हे छत्रपती संभाजी महाराजांचं श्री क्षेत्र तुळजापूर. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळजापूर. हे बघा मित्रांनो, अशी पब्लिक इथं बी गोळा झालेली आहे. आणि बघू शकता मला चाल्यास फुल गर्दी. इथे सेल्फी वगैरे घेण्यास सक्त मनाई आहे. तरी पण मी व्हिडिओ वगैरे काढत आहे आपल्या पब्लिकसाठी. आणि हे बघा मित्रांनो, हे आहे भीमा नदी. त्या समाधीला लागून असली लागलेली आहे भीमा नदी. बघू शकता किती खतरनाक दिसायला हा नजारा. लय भारी वाटलं भाई. तर खाली बी स्मशानभूमी आहे. आणि मग काय, तर आपण जाऊ. तर भावांनो, इथं येऊन तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या. एकदम भारी वाटेल, तुमचं पण मन प्रसन्न होईल असा एवढा भारी नजारा. तर हे बघा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजाच्या प्रतिमेचं पूजन करून आपण इथून आता वापस चाललेलो आहोत. तर नेक्स्ट व्लॉग आपल्याला बनवायचं आहे भीमा कोरेगाव. तर आपण आता इथून थेट भीमा कोरेगाव जायचं. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असाच सपोर्ट करत राहा भावांनो. चला भेटू तर मग. बाय.